नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळद पिकाचे बाजारभाव बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये हळदीला तेजी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हळदीचे बाजारभाव काय चालले आहेत आणि राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये हळदीचे बाजारभाव सध्या काय आहेत, विविध बाजारातल्या मार्केट समित्यांमध्ये हळदीचे बाजारभाव काय आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या कालखंडामध्ये हळदीचे बाजारभाव वाढतील का, याचंही स्पष्टीकरण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण जर पाहायला गेलं तर हळदीचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढताना आपण बघत आहोत। एनडीएक्सच्या बाजारामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आज हळदीच्या बाजारामध्ये थोडीफार वाढ आहे। 21,000 ते 22,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत एनडीएक्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हळदीचे बाजारभाव वाढताना आपण बघत आहोत। परंतु इतर बाजार समित्यांमध्ये हळदीचे बाजारभाव काय आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील सगळ्यात हळदीची मोठी बाजारपेठ म्हणजे सांगली, आणि सांगली बाजार समितीमध्ये हळदीला 18,000, 19,000 किंवा जास्तीत जास्त उत्तम क्वालिटीची हळद असेल तर 20,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सांगलीच्या बाजारामध्ये हळदीला बाजारभाव मिळताना आपण बघत आहोत। त्यानंतर महाराष्ट्रातील दुसरी बाजार समिती म्हणजे हिंगोली जिल्ह्यातली वसमत बाजार समिती। वसमत या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची हळद विकायला येते आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठे व्यापारी सुद्धा या वसमत बाजार समितीमध्ये हळद घेण्यासाठी शेतकऱ्यांची येत असतात। त्यामुळे वसमत बाजार समितीमध्ये 16,000 रुपये, 17,000 रुपये किंवा जास्तीत जास्त 17,500 रुपयापर्यंत प्रति क्विंटल प्रमाणे वसमतच्या बाजारामध्ये हळदीला बाजारभाव अशा प्रकारचा मिळत आहेत। परंतु एकंदरीत जर पाहायला गेलं तर परभणी असेल, नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची हळद आवक येत असते। त्यामुळे येथे सुद्धा 16,000 ते 18,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत हळदीचे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कमेंट करतात की सर, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजे एनडीएक्स मध्ये, जिथून एनडीएक्स मधून भाव निघतो तिथलचा बाजारभाव 21,000 रुपये किंवा 22,000 रुपये प्रति क्विंटल असतो। मग आम्हाला आमच्या हळदीला 18,000, 19,000 किंवा 3-3, 4-4 हजार रुपयाची तफावत हळदीच्या बाजारामध्ये आमची हळद कमी का विकते, या प्रश्नाचं उत्तर देत असताना व्यापाऱ्यांचं असं म्हणणं असतं की एनडीएक्सला जी हळद जात असते ती उत्तम क्वालिटीची आणि चांगल्या दर्जाची जात असते, आणि जी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची हळद विकायला येते त्याची क्वालिटी सुद्धा लो असते। हा व्यापाऱ्यांचं उत्तर आहे याच्यावरती। परंतु त्याही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा असा सवाल आहे की आता उत्तम क्वालिटीची हळद असेल तरी पण 1,000-1,500 रुपयाचा भाव फरक असला पाहिजे, परंतु 3-3, 4-4 हजार रुपयाचा भाव फरक का, हा सुद्धा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल यावर आहे। परंतु असो, राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये हळदीचे बाजारभाव बघत असताना ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जालना बाजार समिती खूप महत्त्वाची आहे। याचबरोबर हिंगोली असेल, संभाजीनगर असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, या सुद्धा बाजार समित्या हळदीच्या साठी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा 16,000 रुपये, 17,000 रुपये किंवा 18,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत हळदीचे बाजारभाव आपल्याला पाहायला दिसून येतात। परंतु एकंदरीत जर पाहायला गेलं तर हळदीमध्ये दोन प्रकार असतात, एक शेंग असते आणि दुसरा बंडा असते। परंतु बंड्याला बाजारभाव थोडा शेंगापेक्षा कमी मिळत असतो। त्यामुळे बंड्याला जवळपास हळदीचा जो काही बंडा आहे, ज्याला आपण गट्टू म्हणतो, त्याचा 17,000 रुपये, 16,000 ते 17,000 रुपयाच्या दरम्यान तो आता सध्या विकत आहे। आणि हळदीची जी काही शेंग आहे कांडी ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा 17,000 किंवा जास्तीत जास्त 18,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्या हळदीला बाजारभाव मिळतोय। परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या हळदीचे बाजारभाव वाढत आहेत आणि हळदीला मागणी आहे आणि पुरवठा कमी आहे, म्हणजे उत्पादन कमी झाले आणि मागणी जास्त आहे। अशा परिस्थितीमध्ये हळदीचे बाजारभाव रिव्हर्स येत नसतात, ते तेजीतच असतात, असं व्यापाऱ्यांचं आणि असं हळद जाणकारांचं असं म्हणणं आहे। आता काही हळदीच्या जाणकारांना किंवा हळद उत्पादन घेणाऱ्या जाणकारांना किंवा ज्यांना हळदीचं नॉलेज आहे त्यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांनी असं उत्तर दिलंय की हळदीचे बाजारभाव 16,000च्या कमी येणार नाहीत। याचबरोबर हळदीचे बाजारभाव या ऑगस्ट महिन्याच्या एंड पर्यंत 25,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होण्याची शक्यता आहे। आता त्यांना आम्ही असं विचारलं की 25,000 रुपये कसे का होतील, का हे बाजारभाव का वाढत आहेत, तर 25,000 रुपये होतील, मग कमी होण्याची कारणे काय आहेत किंवा वाढण्याची कारण काय आहेत, तर मग त्यांनी हळद बाजारभाव वाढण्याचे कारण त्याच्यामध्ये पहिलं कारण सांगलं की हळदीला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी जास्त आहे आणि शेतकऱ्यांकडे माल कमी आहे, आणि ज्या वेळेस माल कमी असतो आणि ज्या वेळेस वरतून मागणी जास्त असते, त्यामुळे हळदीचे बाजारभाव अशा परिस्थितीमध्ये तेजीतच असतात। त्यामुळे मागणी जास्त आहे, उत्पादन कमी आहे किंवा माल कमी आहे, या परिस्थितीमध्ये हळदीचे बाजारभाव वाढत असतात। त्यामुळे सध्या 21,000 रुपये, 22,000 रुपये एनडीएक्स मध्ये हळदीचा बाजारभाव जरी असला तरी येणाऱ्या ऑगस्ट एंड पर्यंत, 30 ऑगस्ट पर्यंत हळदीचे बाजारभाव
25,000 रुपये होण्याची शक्यता आहे. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगलं होतं की हळदीचे बाजारभाव 21,000 22,000चा टप्पा पार करू शकतात आणि त्या पद्धतीने सध्या हळदीचा बाजारभाव 21,000 22,000 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शेतकऱ्यांचा आता एकच मोठा प्रश्न आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही बाजार समिती 15-16 जिल्ह्यामध्ये हळदीच्या बाजार समित्या आहेत त्याच्यामध्ये शेतकरी हळद आपली विकायला घेऊन येत असतात. पण त्याच्यामध्ये असं झालंय की व्यापारी शेतकऱ्यांची हळद कमी दराने घेत आहेत आणि वरती जास्त दराने विकत आहेत. त्यामुळे एनडीएक्सचा बाजारभाव आणि शेतकऱ्यांच्या बाजार समितीमधला बाजारभाव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणाची तफावत आहे. ही तफावत कशामुळे आहे, शेतकऱ्यांना काही यामध्ये जर काही समजा असेल जाणकार शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कमेंट करून सांगावं. परंतु एकंदरीत संपूर्ण हळदीच्या बाजारभावाचं अपडेट आपण जर बघायला गेलं तर 16,000 रुपयापासून ते 18,000 रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये अशा प्रकारचे बाजारभाव आपल्याला पाहायला दिसून येतात. याचबरोबर एनडीएक्सचा बाजारभाव 21,000 22,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत एनडीएक्सचा बाजारभाव आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हळदीला मागणी आहे आणि ज्यावेळेस मागणी जास्त असते त्यामुळे मागणी जास्त असल्यामुळे बाजारभाव तेजीमध्ये असतात, बाजारभाव वाढू शकतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.